पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शैला काय चाललं? ते विस्कटलं होतं ते नीट केलं जातो। एक मिनिट, हे करायला आलास इथे? नाही ते नाही ठीक आहे, तू काम करतेस नंतर। शैलेश, काय काम होतं बोल? नाही राहू दे, तू काम करतेस ते। एक मिनिट, बोल काय बोलायचं ते हा? डायनिंग टेबलचं आपल्या काय? नाही ते माझा मुलगा आहे ना मिहिर, त्याच्याबद्दल। आता काय नवीन? नवीन कुठलं आलंय? तू जुनं सॉल्व्ह केलेलं नाही असं, नवीन काय बोलणार? म्हणजे गजबांची। एक मिनिट, तू नीट बोला, तोंडात तोंडात बोलायचं नाही माझ्याशी। हो बोलतो। मला काय म्हणायचंय शैले, की तू मिहिरला त्याची जागा परत देऊन टाक। म्हणजे तो इतके काबाड कष्ट करतो, ते किती दिवस करून घेणार आहेस त्याच्याकडनं? अगं तू केवढा दमतो माहितीये का? त्याचे कष्ट मेहनत तुला दिसत नाही का? शैले, माझं एवढंच म्हणणं आहे की तू मिहिरचं स्थान मिहिरला परत देऊन टाक। तो सदावर त्या फॅमिलीचा मेंबर आहे, अशी वागणूक त्याला ऑफिसमध्ये मिळाली पाहिजे। इतकं बोलून माझे 2 शब्द संपले। हे काय झालं? मिहिरने पाठवलं ना तुला इथे? हा नाही नाही, त्याला त्याच्या ऑफिस मधलं स्थान हवंय। हा म्हणजे त्याला नको आहे, मला असं वाटतंय की त्याला ते परत मिळायला पाहिजे। ठीक आहे, मग आपण त्याला देऊया त्याचं स्थान। चला। कुठं? त्याला त्याचं स्थान द्यायचंय ना? नाही आता नको, आता केवढी रात्र झाली, उद्या ऑफिस मध्ये बघू ना। आत्ता म्हणालास ना तू, मग आत्ताच द्यायचं। नाही रात्र झाली। अगं तो माझ्या रूम मध्ये शैला भरते। अगं तिथे नाही ग, थोडं खाली। दिवस खूप काम झालं इथे। अगं आई, आई मी मूर्ख आहे? तुला काय वाटलं तुझी सगळी नाटकं मला कळत नाही? मूर्ख आहे का मी? अगं मी का तुला मूर्ख समजेन? आणि अगं मी का नाटकं करेन कुठली? आत्या बोल ना, काय झालंय? माझ्याकडून काही चूक झालीये का? हो, सॉरी, खरंच सॉरी। पण काय चुकलंय हे सांगू शकशील प्लीज? म्हणजे पुढच्या वेळेस ती चूक होणार नाही याची मी काळजी घेईन। शैलेशला माझ्या खोलीत का पाठवलंस? ऑफिस मधलं तुझं स्थान तुला परत हवंय म्हणून? मस्का लावायला? काय? तुम्ही हे बोलायला गेला होता आत्याशी? का? कशासाठी? मी सांगितलं होता का हा शहाणपणा करायला? अहो, असं करून माझी इमेज आत्याच्या नजरेत कशी सुधारणार आहे? मी प्रत्येक वेळेस काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळेस काहीतरी गोंधळ होतो आणि आत्या माझ्यावर संशय घेते। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मी माझं काम प्रामाणिकपणेच करणार आणि मला खात्री आहे आत्याला एक ना एक दिवस माझं वागणं नक्की पटेल। अरे पण तो दिवस कधी उजाडणार? हो ना। आणि ऑफिस मध्ये मी तुला पिऊन म्हणून रोज असं राबताना बघायचं का? अरे बाप म्हणून मला काही वाटतं की नाही? ऑफिसमध्ये कोणी काय काम करायचं हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार फक्त आत्याला आहे। करेक्ट आहे। तिला जेव्हा वाटेल तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, पण तोपर्यंत
माझी इमेज आत्याच्या नजरेत सुधारण्यासाठी मी प्रत्येक दिवस, अख्खा दिवस आत्या सांगेल ते प्रत्येक काम अगदी मनापासून काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो, करत राहीन. ती माझ्या पाठीचा कणा मोडला तरीही चालेल. मिहीर, तुला अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर. तुला अजूनही असंच वाटतंय की माझा डोळा पैशांवर आहे. ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता सदावर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पदाचा राजीनामा देतो. मिहीर, मी आत्ता वकिलांना फोन लावून सांगतो की मी सदावर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि मालमत्तेचा संपूर्णपणे त्याग करतो. कर. मिहीर, अरे काय बोलतोयस तू हे? एक मिनिट आहे. हा, मी मिहीर सदावर्ते बोलतोय. मी सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वरचे माझे सगळे हक्क सोडतोय. असे पेपर्स उद्या तुम्ही बनवून घरी घेऊन या. थँक्यू. वंस, वंस, तू एवढ्या करता मला शैलजाच्या रूम मध्ये पाठवलंस? तुला एकदाही एवढा मोठा निर्णय घेताना माझा चेहरा डोळ्यासमोर नाही आला. तू माझ्या प्रभासवर काय जादू केलीस मला माहित नाही, पण तू जे काही केलंस ना ते कधीच विसरू शकणार नाही मी. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज माझा प्रभास माझ्यापासून तोडला गेला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं आणि प्रभासचं लग्न होऊच शकत नाही, कारण ते मी होऊ देणार नाही. तू जे काही वागलायस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये, आणि ही गोष्ट मी मरेस्तोवर विसरणार नाही. तू, मी पण ऑफिसला येतोय तुझ्यासोबत. मिहीर, काय त्या ज्यांच्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान झालंय त्यांनी आपल्या कंपनीत कामाला यायची काही गरज नाही. त्यांनी तेच करावं जे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. प्रभास, वीणा, प्रभास, आता रडायचं नाही, आता लढायचं. आपण दोघांनी मिळून.
वीणा, हे कसं शक्य आहे? इट्स इम्पॉसिबल वीणा, हे कधीही शक्य होणार नाहीये. का शक्य नाहीये? प्रभास, बाबांनी तुम्हाला स्वीकारणं आणि आपल्या लग्नाला होकार देणं हेही एकेकाळी अशक्यच होतं की नाही? पण तुम्ही जिद्दीने आणि प्रयत्नांनी ते शक्य करून दाखवलत ना? वीणा, पण आत्ताची परिस्थिती बघता तू इतक्या इझिली कन्व्हिन्स होईल असं मला वाटत नाही. हे बघा, माहितीये मला, मी जर मनापासून प्रयत्न केले ना तर तू प्रभास, बाबांच्या वेळी जसे तुम्ही प्रयत्न केले होते ना तसेच मी सुद्धा करेन. किंवा आपण दोघांनी मिळून जर प्रयत्न केले ना तर का शक्य नाहीये? हे बघा, तुमच्या आतून नक्की मान्य करतील आणि त्यांचा तुमच्यावर असलेला राग नक्की जाईल. प्रभास, करूया ना आपण प्रयत्न. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तू कायम अशीच माझ्यासोबत असशील ना? असेन, पण माझी एक अट आहे. कोणती अट? सांग ना वीणा, कोणती अट? तुम्ही कायम हसत राहायचं आणि त्याची सुरुवात आत्तापासूनच करायची. स्माइल प्लीज. स्माइल. नाही, असं नाही. मग कसं? समजा जेव्हा एखादं गाणं कंपोज करता आणि ते मनासारखं कंपोज होतं तेव्हा जसं हसता ना, किंवा कॉन्सर्ट यशस्वी झाल्यानंतर जसं मनापासून हसता, किंवा मी जेव्हा लटकेच रागावते तेव्हा मला चिडवायला हसतं ना, तसं. बरं, इकडे बघा. हे मीर, ऐक ना, माणसाने कॉन्फिडंट असणं कधीही चांगलं, पण तू हे जे काय वागतोस ना त्याला कॉन्फिडंट नाही, ओव्हर कॉन्फिडंट म्हणतात. आणि एकदा का माणूस ओव्हर कॉन्फिडंट झाला ना. ऐका ना, मी माझ्या आयुष्यात कसं वागायचं हे निदान तुम्ही तरी मला सांगू नका. अरे, ज्या माणसाला कॉन्फिडन्सचं स्पेलिंग सुद्धा कॉन्फिडेंटली सांगता येत नाही, तो माणूस मला या दोन शब्दांमधला फरक सांगतोय. मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आणि हे जे काय तू स्टंट करायला निघालायस ना, त्यांनी तूही गोत्यात येशील आणि मलाही गोत्यात आणशील. तो वकील आला आणि शैलजाने काहीच हरकत घेतली नाही तर आपण सगळं गमावून बसू. बरोबर ना? ए बाबा, आहे म्हणजे तुला समोर खड्डा दिसतोय तरी मुद्दामून त्यात उडी मारणार आहेस? कारण मला माहिती आहे खड्डा किती खोल येते, लागणार नाही याची खात्री आहे. आणि लागलंच तर उपचार कोणाकडे करायचे हे सुद्धा मला माहिती. अरे, सो यू रिलॅक्स. मालकीनबाईंनी तुम्हाला बोलवलंय, बाहेर वकील साहेब आले. आलोच. आणि जी, पुढच्या वेळेस येताना नॉक करून यायचं. जी मला. मीर, परत एकदा विचार कर. ऑलरेडी केलाय. कसं आहे, हाय रिस्क हाय रिटर्न्स. सर, हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा. हो. आपलं काल बोलणं झालं त्याप्रमाणे तुम्ही पेपर्स आणलेत? हो, आणलेत, पण काय? मला एक तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. बोला ना. कुठल्याही इमोशनच्या आहारी जाऊन तुम्ही तुमच्या फॅमिली बिझनेसमधील हक्क इतक्या सहजासहजी सोडू नका. थँक्यू. पण मला जर माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा विश्वास परत मिळवण्यासाठी ही किंमत मोजावी लागणार असेल
तर माझी तयारी आहे. मला या बिझनेस मधली एक कवडीही नको. मिहीर अरे काय बोलतोयस तू हे? उद्या तुझं लग्न होईल, हा मुलं बाळ होती, तेव्हा काय करशील? ह्या अशा आदर्शवादी विचारांवर, इमोशन्सवर ना संसार नाही चालत. त्यासाठी पैसा कमवावा लागतो. करेक्ट आहे. प्रभास काही करत नाही, तरी त्याला बिझनेस मध्ये शेअर आहे. आई, प्रभास काय करतो काय नाही करत ह्याच्याशी मला काहीच देणं घेणं नाहीये. आणि त्याला बिझनेस मध्ये काय स्थान द्यायचं हा निर्णय सर्वस्वी आत्याचा आहे, आपला नाहीये. करेक्ट आहे. तुम्ही नुसते करेक्ट आहे काय म्हणताय? समजावा त्याला. 1000 वेळा समजून सांगायचा प्रयत्न केला की हा असं वेडेपणा करायला जाऊ नको. शैलजाचा विश्वास जिंकण्याकरता हे करायची गरज नाहीये. तुझा मुलगा ऐकेल तशा पण ना. माझा मुलगा आणि तुमचा कोण आहे? अरे मुलगाच आहे माझा तो, पण त्याचं म्हणायची पद्धत असेल. हा तुम्ही हेच बोला फक्त. तुम्हाला एक मिनिट, तुम्ही नका भांडू माझ्यासाठी. करेक्ट आहे. एक गोष्ट नक्की, जर आत्याचा माझ्यावर विश्वास नसेल तर हा पैसा, संपत्ती, पॉवर या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही मला. इनफॅक्ट मी आजवर आत्याला जो काही त्रास दिला त्याचं हे परिमार्जन समजतोय. आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या त्या चुकांची शिक्षा समजतोय. वकील साहेब, द्या पेपर्स. हो, खरं तर हा रफ ड्राफ्ट आहे. तुम्ही एकदा नजरेखालून घाला आणि यामध्ये काही करेक्शन्स असतील तर मला सांगा. त्याप्रमाणे आपण फायनल ड्राफ्ट बनवूया. बर. वंस हो, समजवा ना मिहीरला. त्याला हे सगळं काही कळत नाही हो. तो उत्साहाच्या भरात हे सगळं करतोय. तो भाचा आहे ना तुमचा. त्याला सांगा हा सगळा वेडेपणा करू नकोस म्हणून. थांबव हे सगळं, सांगा त्याला. वकील साहेब, मी बघितलंय, माझ्यासाठी ओके आहे, पण तरी एकदा शैलजा मॅडमना चेक करायला सांगतो. शैलजा मॅडम, आत्या, तू सुद्धा एकदा चेक कर. आणि तुला काही पॉइंट्स ऍड करायचे असतील तर मिहीर, मी तुझे आभार कसे मानू मला कळतच नाही. इतके वर्ष तुला ओळखू नाही शकलो ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे. तू इतकी चांगली आहे, इतकी चांगली आहेस की मी शब्दात सांगूच शकत नाही. गरज नाही त्याची. उठ उठ. तू हे जे सगळं केलंयस त्यांनी तुझी शिक्षा कमी. आय नो. 10 दिवस ऑफिस मध्ये तुला. हो, मी आले, गाडी काढ. हाय रिस्क हाय रिटर्न्स.